नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या सुसंवाद या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज ह्या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट ज्योती पत्की यांना. ज्योती पत्की या 1991 पासून वकिली या क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय त्या अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या कमिटीजवर सदस्य आणि अध्यक्ष म्हणून सुद्धा राहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या स्वरूपाचं काम पाहिलेलं आहे. त्यापैकी काही उदाहरणं सांगायची असल्यास 2001 ते 2011 त्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य म्हणून राहिलेल्या आहेत. हा आयोग औरंगाबाद आणि जालना या दोन्ही ठिकाणी कार्यरत असलेला आयोग आहे. याशिवाय 2016 त्या राज्य ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र राज्याच्या देखील सदस्य होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडेच एप्रिल 2018 ते 2021 बाल कल्याण समिती यांच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या कामाचं स्वरूप कसं होतं, त्यांना कोणकोणते प्रश्न तिथे भेडसावलेत, त्यांनी कोणकोणते नवीन उपक्रम सुरू केले आणि एकंदरीतच बालकांच्या विकासामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि आज त्यांचे प्रश्न काय आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये आज सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर ज्योती पत्की मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. ज्योती मॅडम, आपण आताच म्हटलं की आपल्या आजची जी मुलाखत आहे त्याचा जो प्रमुख फोकस जो आहे तो आपला असणार आहे तुमचं अध्यक्ष म्हणून तुम्ही जे काम पाहिलेलं आहे बाल कल्याण समितीचं त्यावर. तर त्या संदर्भातच मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की बाल न्यायालय, काळजी व संरक्षण हा कायदा काय आहे? बाल न्याय कायदा 1986 हा उपेक्षित किंवा अपराधी अल्पवयीन मुलांची काळजी, संरक्षण, उपचार, विकास आणि पुनर्वसन आणि संबंधित काही बाबींच्या निर्णयासाठी आणि अपराधी किशोरवयीन मुलांना हाताळण्यासाठी तरतूद करण्यासाठी लागू करण्यात आला होता. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा पण केलेल्या आहेत. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2000 हा देखील अस्तित्वात आला होता. परंतु निर्भयाच्या केसनंतर बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियमात त्याचे कायद्यात सुधारणा केल्या गेल्या. संयुक्त राष्ट्र संघटनेने 20 नोव्हेंबर 1989 बाल हक्क संहितेला मान्यता दिली आणि म्हणून त्या दिवसापासून सर्व जगात 20 नोव्हेंबर हा दिवस बाल अधिकार दिवस म्हणून ओळखला जायचा. भारत सरकारने बाल अधिकार संहितेला मान्यता देण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी घेतला. या 3 वर्षात अनेक मुद्द्यावर भूमिका घेताना त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करण्यात येत होता. अखेर वाढता दबाव लक्षात घेता तत्कालीन सरकारने 11 डिसेंबर 1992 रोजी बाल अधिकार संहितेला मान्यता देखील दिली होती आणि भारत हा देश बाल अधिकार मानणारा देश ठरला. ही संहिता 196 देशांनी मान्य केली. मॅडम, ह्या कायद्यासंदर्भात आणखी मला काही प्रश्न आहेतच, पण त्याआधी कृपया आमच्या श्रोत्यांसाठी हे स्पष्ट करून सांगा की पीडित आणि विधी संघर्षग्रस्त ह्या 2 संकल्पना तुम्ही आत्ता सांगितल्या, तर त्या नेमक्या काय आहेत? सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं मूल म्हणजे काय? मूल म्हणजे ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशी व्यक्ती. काळजी घेण्याची, संरक्षणाची गरज असलेले मूल म्हणजे ज्यास कोणतेही घर किंवा राहण्याचे ठराविक ठिकाण अथवा वसतिस्थान नसल्याचे आणि चरितार्थाचे वरकरणी कोणतेही साधन नसल्याचे आढळून आले आहे. जे मूल कामगार कायद्याच्या विरोधात काम करताना आढळून आले आहे किंवा भीक मागताना किंवा रस्त्यावर राहताना आढळून आले आहे असे मूल. जे मूल हरविलेले किंवा पळून आलेले आहे, ज्याचे विहित पद्धतीने चौकशी करूनही त्याच्या माता किंवा पित्याचा शोध लागलेला नाही. ज्या मुलास माता पिता नाहीत आणि ज्याची काळजी घेण्यास कोणीही इच्छुक नाही किंवा ज्यांच्या माता पित्यांनी त्याला सोडून दिलेले आहे अथवा त्या मुलाचा परित्याग केला आहे. ज्या मुलाचा लैंगिक दुरुपयोगाच्या प्रयोजनासाठी किंवा अवैध कृत्यांसाठी अर्वाच्य शिवीगाळ तसेच गैरवाजवी लाभासाठी दुरुपयोग, छळ किंवा शोषण केले जात आहे किंवा केले जाण्याची शक्यता आहे. तसेच जे मूल दुबळे असल्याचे आढळून आले आहे आणि ज्यास अंमली पदार्थाच्या दुरुपयोगासाठी किंवा अपव्यापारात गुंतवले जाण्याची शक्यता आहे. जे मूल शस्त्रसंघर्षास, नागरी विक्षोभास अथवा नैसर्गिक आपत्तीस बळी पडले आहे. बालविवाहास बळी पडलेले मूल, तसेच जे मूल मानसिकदृष्ट्या आजारी आहे किंवा ज्याचे जगणे मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या आव्हान आहे अथवा जे जीव घेण्या असाध्य रोगाने ग्रासले आहे, ज्याला कोणाचा आधार नाही किंवा कोणी काळजी घेणारे नाही किंवा माता पिता पालक काळजी घेण्यास असमर्थ आहेत, असे मूल बाल कल्याण समितीसमोर आणण्यात आले अथवा बाल कल्याण समितीला आढळले
तर त्याचे काळजी व संरक्षणाचे काम ही बालकल्याण समिती करत असते. हा कायदा बालकांसाठीच आहे. अच्छा. त्या कायद्याच्या अंतर्गत अजून बाल न्याय मंडळ, कायद्याशी संघर्ष करणारे मूल म्हणजे ज्याच्यावर एखादा अपराध केला असल्याचा आरोप आहे बरं. आणि असा अपराध केल्याच्या तारखेस ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत असे मूल अपचारी बालक होय असे मूल आढळल्यास त्यास बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते. की मॅडम 0 ते 18 वयोगटातील जे मूल आहेत त्यांचं संरक्षण ह्या कायद्याच्या अंतर्गत केलं जातं. तर आम्हाला सांगा की पीडित मूल म्हणजे काय आणि विधी संघर्षग्रस्त मूल म्हणजे काय? पीडित मूल म्हणजे जे मूल हरवलेलं आहे किंवा पळून आलेलं आहे ओके. किंवा जे मूल शस्त्रसंघर्षास म्हणजे कुठे दंगल चालू आहे त्यात सापडलं आहे किंवा नागरी विक्षोभास अथवा नैसर्गिक आपत्तीस. नैसर्गिक आपत्तीस म्हणजे जसं आपल्याकडे किल्लारीला भूकंप झालेला होता त्याच्यामध्ये जे मूल असेल असं मूल किंवा ज्या मुलाला सांभाळण्यास आई वडील असमर्थ आहेत किंवा एखाद्या आई वडिलांनी आपण सांभाळू शकत नाहीत ते मूल सोडून दिलेलं आहे बरं. असं मूल पीडित मूल मानलं जातं. अजून एक प्रकार म्हणजे बालविवाह. मराठवाड्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप आहे. तर त्या बालविवाहाला देखील बळी पडलेले जे मूल असेल ते मूल देखील काळजी व संरक्षणाचं मूल म्हणून संबोधण्यात येतं. बरं. विधी संघर्षग्रस्त मूल म्हणजे ज्याच्यावर एखादा अपराध केला असल्याचा आरोप आहे. आता अपराध म्हणजे एखाद्या मुलाने कुठे चोरी केलेली आहे, त्याने कोणावर वार केलेला आहे म्हणजे त्याने एखाद्याला मारलेला आहे, असं कुठल्याही स्वरूपाचा अपराध केलेला आहे असं मूल असतं. आणि त्या मुलाने विशेष म्हणजे 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत म्हणजे 17 वर्ष पण 364 दिवसाचं देखील जे ते मूल असेल तरी ते विधी संघर्षग्रस्त मूल संबोधण्यात येतं आणि त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केलं जातं. बरोबर. आणि त्या मुलाच्या बाबतीत निर्णय हे बाल न्याय मंडळ घेत असते. बरोबर. मॅडम, बाल न्याय काळजी व संरक्षण हा कायदा जो तुम्ही सांगितला त्याच्या अंतर्गत काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत किंवा त्याच्या काही घटक संस्था आहेत का ते इम्प्लिमेंट करण्यासाठीच्या? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विधी संघर्षग्रस्त मुलासाठी बाल न्याय मंडळ गठीत करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे अध्यक्ष म्हणून काम करतात ते प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जे असतात जिल्हा कोर्टामधले त्यांच्याकडे त्याचा पदभार दिलेला असतो आणि त्यांच्याबरोबर 2 सदस्य असं 3 जणांची ते बाल न्याय मंडळ असतं. 2 सदस्य असतात त्याच्यामध्ये एक मानसोपचार तज्ज्ञ असतो. दोन्ही सदस्यांना अशासकीय सदस्य म्हणलं जातं आणि दुसरं आहे त्यांनी बालकाच्या संदर्भात काम केलेलं असतं. असे 2 सदस्य असतात. ही झालं बाल न्याय बाल न्याय मंडळ. हां. आणि तुम्ही जसं सांगितलं की विधी संघर्षग्रस्त मुलांना जे आहे की सगळ्यात आधी तुम्हाला बाल न्याय मंडळासमोर न्यावं लागतं आणि त्यांच्या बाबतीमधल्या ज्या तरतुदी आहेत ते हे बाल न्याय मंडळ तुम्हाला सांगतं. त्याच्यामध्ये बालकल्याण समिती मगाशी मी जे सांगितलं काळजी व संरक्षणाचं मूल हे बालकल्याण समितीसमोर हजर केलं जातं आणि त्या बालकाच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असतात त्याचे अधिकार बालकल्याण समितीला असतात. तर ह्या कमिटीचं स्ट्रक्चर कसं असतं? बालकल्याण समिती ही कलम 27 बाल न्याय अधिनियम 2015च्या अंतर्गत गठीत केलेली आहे. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असे एकंदरीत 5 जणांची ती समिती असते. त्यातील किमान एक सदस्य महिला आणि एक बालकांच्या समस्यांबाबत तज्ज्ञ असलेली व्यक्ती असणं गरजेचं आहे. सदर समितीस देखील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ह्यांना जे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत कायद्याने ते अधिकार ह्या समितीला देखील पूर्णतः आहेत. म्हणजे अधिकार आहेत पण बाल हक्क समितीचा जो अध्यक्ष आहे तो प्रथम वर्ग दंडाधिकारी नसतो. नाही, पूर्ण समितीलाच प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असं संबोधण्यात येतं. बरं. तर मॅडम तुम्ही सुद्धा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राहिलेल्या आहात. त्याबद्दल आपण अजून सविस्तर जाणून घेणारच आहोत. आपण खूप वेळा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो की बालगृह, शिशुगृह, अनुरक्षण गृह. तर हे सगळं काय आहे हे जरा आम्हाला सोपं करून सांगा काय असतं. आधी आपण बालगृहाबद्दल समजून घेऊया. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 0 ते 6 हा जो वयोगट आहे बालकांचा असं जर मूल सापडलं तर ते शिशुगृहात ठेवलं जातं. त्याला शिशुगृह म्हणतात. आणि 6 ते 18 ह्या वयोगटातील मुलगा असो मुलगी असो त्यांच्यासाठी बालगृह असतात. तर आपल्या इथे 3 मुलींची बालगृह आहेत आणि 13 मुलांची बालगृह आहेत. सगळ्या महाराष्ट्र नाही, फक्त औरंगाबादमध्ये. बरं. हां, प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला अशी एक समिती असते. बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ हे पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि पूर्ण देशात आहे. सगळ्या राज्यांमध्ये असतं. तर 6 ते 18 वयोगटासाठी आपल्याकडे 13 मुलांची बालगृह आहेत आणि 3 मुलींची बालगृह आहेत. आणि दुसरं म्हणजे जे एड्सग्रस्त
HIV पॉझिटिव्ह जे मुलं आहेत, बालक असेल एखादं, तर त्याच्यासाठी देखील आपल्या इथे एक स्वतंत्र मुलामुलींचं मिळून एकच बालगृह औरंगाबादमध्ये आहे. बरं. आणि अनुरक्षण गृह जे आहे ते 18 ते 21 वयोगटातील मुलांसाठी आहे. समजा एखादं मूल 18व्या वर्षी 12वी झालं, तर त्याला पुढे शिक्षण घ्यायचं आहे अजून, तर त्याला अनुरक्षण गृहामध्ये ठेवलं जातं. अनुरक्षण गृह औरंगाबादमध्ये आहे आणि तिथे मराठवाड्यातील कुठल्याही जिल्ह्यातल्या बालगृहातलं मूल हे जर शिकत असेल तर त्याला औरंगाबादमधील अनुरक्षण गृहात प्रवेश दिला जातो. 18 ते 21 वय. 18 ते 21. अच्छा. आणि दुसरं महत्त्वाचं अजून एक सांगायचं म्हणजे याच्यामध्ये 21 वयोगटानंतर म्हणजे 21 त्याचे पूर्ण झालेले आहेत, परंतु तो मुलगा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे, तर 21व्या वर्षी तर त्याला इंजिनिअरिंगची डिग्री मिळत नाही. मग अशा वेळेला त्या मुलाला स्पेशल केस म्हणून 23 वर्षापर्यंत अनुरक्षण गृहात ठेवण्याची सोय केलेली आहे. बरोबर. म्हणजे मॅडम, तुम्ही हे जे सगळं सांगतायत की हे पीडित मुलं की जे कुठल्या तरी आपत्तीत सापडलेले आहे, मग ती मानवनिर्मित असो किंवा मग नैसर्गिक असो, तर त्या सगळ्यांचा जे पालन पोषण आहे, शिक्षण आहे, त्याची सगळ्याची जबाबदारी सरकार उचलतं आणि त्यांनी तुमच्यासारख्या लोकांच्या समित्या प्रत्येक जिल्ह्यात बनवलेल्या आहेत. ह्या समितीस जे बालगृहातले मुलं आहेत त्यांची देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या देखभाल, संरक्षण, उपचार, विकास आणि पुनर्वसन याबाबत, तसेच अशा बालकांच्या प्राथमिक गरजा आणि संरक्षणाबाबतच्या प्रकरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हे बाल कल्याण समितीला असतात. तुम्ही बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राहिलेल्या आहात, तर तेव्हा तुमच्या कामाचं अध्यक्ष म्हणून स्वरूप काय होतं ते जरा आम्हाला सविस्तर सांगा. अध्यक्ष म्हणून काम करताना म्हणजे 0 ते 18 वयोगटातील कुठलाही मूल असो त्याचं काळजी व संरक्षणाचं काम करण्याची संधी मला याद्वारे मिळालेली होती. बरं. हे एक प्रकारचं अतिशय आव्हानात्मक हे काम आहे. एखादं मूल झुडपामध्ये फेकून दिलेलं आहे, अचानक त्याला समोर आणलं जातं की असं आहे, तर त्यावेळी जे मूल जर आपल्यापर्यंत आणलं गेलं नाही तर आपण पण जाऊन त्या शिशुगृहात त्या मुलाला बघू शकतो. आणि दुसरं म्हणजे एखादी पीडित मुलगी की जी 12 वर्षाची आहे, काही 14 वर्षाची आहे, तिच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्याच्यातून जर ती गर्भवती राहिली तर तिची काळजी घेण्याचं तर काम आहेच आहे आपलं अल्पवयीन म्हणून, पण तिच्या पोटात जे बाळ आहे त्याची देखील काळजी घेण्याचं काम हे बालकल्याण समितीचं असतं. बरं. तर फारच म्हणजे महत्त्वाची जबाबदारी आहे ही. तर ह्या सगळ्या तुमच्या कालावधीमध्ये अध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर कोणकोणत्या समस्या आल्या, त्याचं स्वरूप काय होतं आणि तुम्ही त्यावर उपाय कसे शोधले? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये करोनाचं एक फार मोठं संकट येऊन गेलं. हो हो, बरोबर. त्या करोनाच्या काळामध्ये म्हणजे आपल्या इथे कुठल्याही बालगृहातल्या मुलाला म्हणजे 500च्या पुढे त्यांची संख्या होती, पण कोणालाही करोना झालेला नव्हता. एकही करोना पॉझिटिव्ह मूल आपल्या इथे नव्हतं. वा वा वा. त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या बालगृहांचे अधीक्षक आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत, महिला बाल विकास अधिकारी आहेत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आहे, बाल कल्याण समिती आहे, यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलांना म्हणजे त्या संस्थेला भेट देणाऱ्या व्यक्तीला कधीही भेटू दिलं जात नव्हतं त्या काळात. तसंच आम्ही देखील म्हणजे बाल कल्याण समिती म्हणून आम्ही दररोज एका बालगृहातील मुलांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलत असायचो, त्यांना काही सूचना द्यायचो की स्वच्छता कशी करावी, नंतर तुम्ही काय करत आहात, त्यांना म्हणजे कशी गुंतवणूक त्यांची चालू आहे, म्हणजे त्यांना असं वाटू नये की आपण खूप एकटे आहोत, आयसोलेटेड आहोत. कारण कोणीच त्या काळात दरम्यान म्हणजे व्हिजिटरलाही अलाउड नव्हतं तिथे आणि आम्ही देखील भेटायला जाऊ शकत नव्हतो त्या मुलांना, परंतु दररोज आम्ही व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्यांच्याशी संपर्क साधत असो. हे फार मोठं आव्हान होतं आमच्या समोर. अच्छा. बरं मॅडम, वेगवेगळ्या प्रकारची मुलं तुमच्या बाल कल्याण समितीमध्ये दाखल होतात, तर दाखल होणाऱ्या मुलांची बौद्धिक पातळी कशी तपासली जाते? म्हणजे काही विशेष स्पेशली एबल्ड मुलं असं म्हणतो आपण, किंवा काही दिव्यांग मुलं, अशी ही मुलं येऊ शकतात, तर मग अशा मुलांसाठी काय तरतुदी आहेत? नाही, आपल्या इथे माझ्या कार्यकाळामध्ये शिशुगृह आणि बालगृहांमध्ये मिळून एक 14 मुलं, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल बालगृह कोल्हापूरमध्ये होतं. बरं. तर आम्ही तिथल्या बालकल्याण समितीशी कोल्हापूरचा संपर्क साधला, त्या संस्थेशी संपर्क साधला आणि ही 14 मुलं आपण तिथे पुनर्वसनासाठी म्हणा
किंवा त्यांना सांभाळण्यासाठी, त्यांच्या काळजी व संरक्षणासाठी तिथं पाठवली गेलेली होती. बरं बरं. म्हणजे समजा असं कोणी स्पेशली चॅलेंज्ड मुलगा असेल तर आपण त्यांना स्पेशल तरतुदी आहेत हां, तर त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी स्पेशल तरतुदी आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठीचं बालगृह आहे तिथं आपण त्यांना पाठवतो. तर माझ्या कार्यकाळात एक मुलगी अशी होती की थोडीशी वेडसर होती. तर आम्ही मग पुण्याच्या बालकल्याण समितीला संपर्क साधला. आधी इथल्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेतलं, मनोविकार तज्ज्ञांचं, आणि मग तिला पुढील उपचारासाठी येरवडा येथे पाठवलं असता तिथल्या बालकल्याण समितीनी त्यांच्यावर तिचे काळजी व संरक्षणाचं काम मग पुण्याच्या बालकल्याण समितीने घेतलेलं आहे. बरोबर. पण मॅडम, ही जी मुलं बालकल्याण समितीमध्ये येतात, एक तर ती अनाथ असतात किंवा कुणाला एकच पालक असतो किंवा पालक इतके गरीब असतात की ते त्यांची काळजी घेऊ शकत नाही, सांभाळू शकत नाही, किंवा काही अशी मुलं आहे की ज्यांना सोडून दिलेलं आहे त्यांच्या पालकांनी, है ना. म्हणजे ही एकंदरीत ही जी मुलं आहेत ती एक प्रकारच्या ट्रॉमामध्ये असलेली आहेत. अशा वेळी एक इमोशनल प्रचंड स्ट्रेस त्यांच्यावर आहे. ह्या तणावामध्ये त्यांना एक चांगला माणूस म्हणून उभा करणं, हे काम तुम्ही करता. पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर पण काय परिणाम पडतो? नाही, ह्या गोष्टींचा आमच्यावर परिणाम म्हणजे आपण सतत विचारांमध्ये असतो की म्हणजे ह्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल. बरोबर. आता एखाद्या मुलामध्ये गाण्याचा गुण आहे, कुणी पेटी वाजवतं, तर अशा वेळेला आम्ही काय केलेलं आहे की बालगृहातील अधीक्षकांना सांगून त्यांना गाण्याचे क्लास लावलेले आहेत. बरोबर. किंवा त्यात एखाद्याला पेंटिंगची आवड असते, तर ती आवड त्याची कशी जोपासली जाईल हे आम्ही बघतो. त्यांना काही स्पर्धांना देखील पाठवतो. पण हे जे आपल्याला कुणी नाहीये, ही फिलिंग त्यांच्यामध्ये असते का? नाही, त्याच्यासाठी खास आपल्याकडे समुपदेशक आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्ष म्हणून जे काम करतो बालकांसाठी, त्याच्या अंतर्गत समुपदेशकांची पण नियुक्ती केलेली असते. आणि समुपदेशक हे जाऊन त्या मुलांना भेटतात, त्यांचं काउन्सिलिंग करतात. बरोबर. आणि आम्ही समाजातील अनेक लोकांना देखील हेच सांगत असतो की अशा बालगृहांमध्ये जात जा, त्यांच्याशी मिळून मिसळून वागत जा. आपल्यामध्ये काही असेल तर ते त्यांना शिकवा. कारण एकटेपणा काय असतो हे ज्याच्या वाट्याला येतं त्याला माहिती आहे. जे एकटेपणा वाट्याला येणं आणि एकटंच असणं, ह्या दोन्ही भयानक बाबी आहेत. आणि एकटं असणं म्हणजे तर फारच आहे. तर तुम्ही जसं सांगता, आव्हान करता लोकांना की तुम्ही जा, त्यांच्याशी बोला, तर बरेच लोक येत असतील, भेटत असतील, काही तिथे दानधर्म पण करत असतील. तर आमच्या असं ऐकण्यात आलं की तुम्ही काही सुधारणा त्यामध्ये केलेल्या आहेत. त्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला. एकदा मी असंच एका बालगृहामध्ये गेले होते भेट द्यायला. तर तिथे वाढदिवसानिमित्त काही मुलं आलेली होती आणि त्यांनी वाढदिवसासाठी मुलांना वडापाव, कचोरी असं आणलेलं होतं. तर मी त्या मुलांना हेच सांगितलं की तुम्ही वाढदिवस नक्की साजरा करा, बालगृहांमध्ये येऊन करा, परंतु तुम्ही त्या मुलांसाठी काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा असं 5-5 किलो, म्हणजे बालगृहातील मुलांची संख्या बघून तिथं किती किलोची आवश्यकता आहे, तर हे वडापावच्या ऐवजी तुम्ही ते जर वस्तू दिली तर त्यांना पौष्टिक काहीतरी त्यांच्या पोटामध्ये जाईल. किंवा चिक्की आहे, राजगिऱ्याचे लाडू आहेत, असं द्यायला आम्ही सांगत असतो. आता ह्यालाच जोडून मला अजून एक सांगा असं वाटतं की आमची एक महिलांची जागृती मंच नावाची एक संस्था आहे. तर ती महिलांची एक भिशी चालवत होती. तर त्या भिशी अंतर्गत मी सगळ्या महिलांना आवाहन केलं होतं की आपण भिशीच्या रकमेबरोबरच जर तुम्हाला जी ऐच्छिक देणगी द्यायची असेल, मग ती 100 रुपये असो, 200 असो, 500 असो, ती आपण वेगळी आणत जाऊ, त्याची वेगळी यादी करून त्याची वेगळी नोंद घेऊन जाऊ आणि त्या रकमेतून आपण बालगृहातील मुलांना काय देता येईल याचा विचार करूयात. तर ही संकल्पना सगळ्यांना आवडली. मग माझ्या त्या मैत्रिणी अशी विशिष्ट रक्कम घेऊन यायच्या. कधी 2,500 जमायचे, कधी 3,000 जमायचे. मग त्या रकमेतून आम्ही बालगृहातील मुलांसाठी, आता समजा एखाद्या बालगृहात 80ची संख्या आहे, तर तिथे मग आपल्याला काय देता येईल बाबा, तर मग कारळ, जवस, त्यावेळी आम्ही 3-3 किलो कारळ, 3 किलो जवस, 3 किलो खोबरं, 3 किलो शेंगादाणे आणि अर्धा किलो जिरे, तिखट मीठ सगळ्याच संस्थांमध्ये अवेलेबल असतंच. तर हे सगळं देऊन की मुलांना चटण्या खायला मिळाव्यात अशी एक संकल्पना आम्ही राबवली. कारण जसं आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना सलाद पाहिजे जेवणामध्ये किंवा चटणी पाहिजे, मग असं बालगृहातील मुलांना का नको, असं एक संकल्पना आम्ही राबवली आणि ती चांगली यशस्वी पण ठरली. तर मॅडम, यासोबतच मला पुढचं असं विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की जसं शिशुगृह 0 ते 6 वयोगट, त्यानंतर 6 ते 18 वयोगट, तर ही जी बालगृहातली ही जी मुलं आहे, शिशुगृहातली वगैरे, यांच्या ॲडॉप्शनसाठी म्हणजे यांना दत्तक देण्यासाठी काही प्रयत्न असतात का?
बालकल्याण समितीला ह्या 0 ते 6 वयोगटातील जी मुलं असतात शिशुगृहातली, त्यांना दत्तक देण्यासाठी विधिमुक्त करण्याची आदेश पारित करता येतात. बर. पण दत्तक देण्याची जी प्रक्रिया आहे पुढे, ते जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना होती कायद्यानुसार. त्यानंतर मध्यंतरी त्या कायद्यात सुधारणा होऊन जिल्हाधिकारी जे असतात त्यांना ते अधिकार प्रदान केले गेले. परंतु या बाबतीत काही नागरिकांनी आक्षेप घेतला आणि त्याच्यामध्ये काही रीट झालं आणि माननीय उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. बर. त्याच्यामुळे सध्या जानेवारीपासून मूल हे दत्तक जाण्यास बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अच्छा. ही स्थगिती 12 जूनपर्यंत दिली गेलेली आहे. बरं, त्यानंतर मग पुढच्या तरतुदी माहिती पडतील. परंतु दत्तकपूर्व संगोपन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी ते मूल दिलं जातं सध्या. अच्छा, पण मूल दत्तक आजही घेता येऊ शकतं ना? म्हणजे हो, आजही मूल दत्तक घेता येऊ शकतं. पूर्वी काराला त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागायचं आणि कोर्टाला अधिकार होते. पण मॅडम, तुम्ही आता बोलताना एक गोष्ट म्हणाले की दत्तक पूर्व संगोपन. दत्तकपूर्व संगोपनासाठी ते मूल आधी 1-2 महिने त्या कुटुंबात दिलं जातं. तर सध्या त्याच्यामध्ये मूल देता येऊ शकतं, म्हणजे देता येते दत्तकपूर्व संगोपनासाठी. पण म्हणजे ते कसं ठरणार? परंतु त्याच्या म्हणजे दत्तकपूर्व संगोपनासाठी ते मूल देता येत आहे, परंतु दत्तक विधानाची जी संचिका असते ती सध्या दाखल करता येत नाहीये. का तर उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे आणि ते 12 जून नंतर आपल्याला सगळं क्लिअर होईल. म्हणजे हे दत्तकपूर्व संगोपन म्हणजे ज्या पालकांना ते मूल दत्तक घ्यायचं आहे तर ती पूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधी सुद्धा 2 महिने ते आपल्याजवळ ते बालक ठेवू शकतात. बरं मॅडम, आता त्यानंतर आपण फॉस्टरिंग ह्या प्रकाराकडे जाऊया. पण अनेक सिनेमामध्ये, युरोप झाला, अमेरिका झाला, तिथे फॉस्टर पॅरेंट्सची एक संकल्पना आहे आणि आता त्यावर चित्रपट आला राणी मुखर्जीचा. प्रकरण खूप भारतात गाजलं होतं त्यावेळेस. तर बेसिकली ही फॉस्टरिंग ही प्रक्रिया काय असते ते जरा आम्हाला सविस्तर सांगा. म्हणजे 0 ते 6 या वयोगटात जर ते मूल दत्तकासाठी गेलं नाही काही कारणास्तव, तर 6 वर्षाचं झालं की त्या मुलाला शिशुगृहातनं काढून आपल्याला बालगृहात प्रवेशित करावं लागतं. असं मूल आपण प्रतिपालकत्व, म्हणजे तुम्ही फॉस्टर केअर ह्याच्यासाठी ते आपण देऊ शकतो. तर त्याला तात्पुरतं संगोपनासाठी मूल दिलं जातं आणि ते मूल ते कुटुंब 18 वर्षापर्यंत व्यवस्थित सांभाळ करू शकतं. परंतु प्रतिपालकत्वासाठी देखील मूल देताना बालकल्याण समितीला हे पाहणं आवश्यक असतं त्यामध्ये की कुटुंब कशासाठी ते मूल मागतंय, म्हणजे प्रतिपालकत्वासाठी ते म्हणजे मूल का हवं आहे त्यांना, त्यांचा उद्देश काय आहे, बरोबर, हे सगळं लक्षात घेऊन मग ते प्रतिपालकत्वासाठी ते मूल दिलं जाते. आणि 18 वर्षानंतर त्या मुलाचा अधिकार आहे की त्यांनी त्या पालकांचं नाव द्यायचं की नाही. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण एक फॉस्टर पॅरेंट्स म्हणतो, म्हणजे प्रतिपालकत्व म्हणतो, तेव्हा बालगृहातलं मूल त्यांच्याजवळ जाऊन राहतं 18 वर्षापर्यंत. ते त्यांचे आई वडील असल्यासारखेच राहतात. पण तो त्या आई वडिलांचं नाव लावत नाही किंवा हे त्याला दत्तक सुद्धा म्हणू शकत नाही. अच्छा, तर ही संकल्पना जी आहे ती आपल्या भारतामध्ये रुजली आहे का? नाही, आता रुजण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे फार कमी मुलं प्रतिपालकत्वासाठी गेलेली माझ्या बघण्यात आली. असं का? कारण त्या बाबतीत अवेअरनेस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आता मला सांगायला बराच आनंद होतो आहे की स्वनाथ फाउंडेशन एक मुंबईची एक संस्था आहे आणि ते आता प्रतिपालकत्व या विषयासाठी काम करायला त्यांनी सुरू केलेलं आहे. पण मॅडम, साधारणतः प्रतिपालकत्व आलंच का? त्याची गरज काय आहे फॉस्टरिंगची? कारण मी आता सांगितल्याप्रमाणे की 6 वर्षापर्यंतचं ते मूल एखादं दत्तकासाठी कोणी घेतलंच नाही, अशा मुलाला बालगृहात ठेवलं जातं. बरोबर. तर त्या मुलाला कुटुंबाची गरज आहे, राईट, त्याला प्रेमाची गरज आहे. बाकी शिक्षण, आरोग्य हे सगळेच देतात, परंतु ज्याला कुटुंबाचं प्रेम मिळावं असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. ते कुटुंबाचं प्रेम मिळण्यासाठी हे प्रतिपालकत्व आहे आणि ते वाढलं पाहिजे आपल्याकडे. ह्याच्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत. बरोबर. मॅडम, आता आपण अनेकदा बघतो की शहरामध्ये वगैरे की रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची सुद्धा संख्या बरीच मोठी आहे. तर यांच्यासाठी बालगृह नसतात का? आहेत ना. म्हणजे असे मुलं जेव्हा बालकल्याण समितीसमोर आणली जातात, म्हणजे बालकल्याण समितीचा हाच विचार असतो की ते मूल, त्याला शिक्षण, आरोग्य सगळं मिळावं. आणि तर ते मूल आपण बालगृहात ठेवलं तर हे पालक जे असतात भीक मागणारे, ते खूप प्रमाणात त्रास देतात. रोज येऊन बालकल्याण समितीसमोर बसायचे माझ्या काळात आणि ते मुलं आम्हाला परत द्या, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाहीत, आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाहीत. पण म्हणजे आपण त्यांना मूल दिलं तर त्याचा ते दुरुपयोग करतात. हे सगळं बघूनच आम्ही ठरवतो की ते मूल त्यांना द्यायचं किंवा नाही. एक कुटुंब तर असं होतं, पारधी समाजाचं उदाहरण म्हणजे घेता येईल, की ते मुलं जन्मली मुंबईमध्ये. ते कुटुंब होतं उस्मानाबाद जिल्ह्यातलं
आणि त्या मुलांचे आजोबा हे आमच्याकडे आले. अगदी त्यांच्या मुलाचे असे 4-5 मुलं 5-6 मुलं घेऊन आले बरं. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला हे मुलं ठेवायचे शिक्षणासाठी इथं बालगृहामध्ये, कारण आम्ही हे असे भटकतो, तर त्यांचं संगोपन नीट होत नाही. असं एकच कुटुंब मला दिसलं की ज्यांनी स्वतःहून आपले मुलं मुली म्हणजे नातवं आणून ते बालगृहामध्ये ठेवलेत. जर एखाद्या बालकाचं आधार कार्ड जर काढलेलं नसेल असं जर आपल्याला आढळून आलं तर आपण त्याचं आधार कार्ड काढतो त्याचं. बरं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्याचा जन्माचा काहीच पुरावा नसेल तर त्यावेळेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बालकल्याण समिती म्हणजे आदेशित करते, ते संस्थावाले ते मूल घेऊन जातात आणि त्याच्या काही टेस्ट आहेत दातांवरच्या वगैरे, त्या मेडिकलच्या ज्या टेस्ट असतात ते करून ते त्या मुलाचं वयोगट काढून देतात की हे कुठल्या वयोगटाचं आहे. बरोबर. मग एखादं मूल जर समजा 2 ते 5 वयोगटाचं असेल तर आपण त्याचं कमीत कमी जे आहे लिहिलेलं डॉक्टरांनी ते वय निश्चित करतो बरं. आणि मग त्याप्रमाणे त्याची जन्मतारीख लिहितो. आणि नाव तर आपण प्रत्येक मुलाला पहिल्यांदाच दिलेलं असतं, असं निनावी मूल आपल्याकडे कधीच ठेवलं नसतं. आणि मग त्या मुलाला त्याची आयडेंटिटी मिळून जाते. बरोबर. तर मॅडम तुम्ही जे म्हणालात की त्या कुटुंबाने तुमच्याकडे मुलं आणून दिली बालगृहामध्ये, तर यांची शैक्षणिक प्रगती कशी असते मग? मी जी बघितली मुलं ती अतिशय हुशार असतात, अतिशय बुद्धिमान मुलं असतात. फक्त त्यांना एक दिशा पाहिजे असते. अशा मार्गात जर ते आले त्यांचा निश्चितच विकास होतो, त्यांची प्रगती होते. आणि दुसरं महत्त्वाचं, मुलासाठी शेवटचा पर्याय हा बालगृह असतो. जे प्रत्येक मूल आलं की आपण बालगृहातच ठेवतो असं नाही. एखाद्या मुलाचे आई आणि वडील दोघंही मयत झालेत, परंतु आजी आजोबा आहेत, ते म्हणाले की मी हे मूल सांभाळतो पण माझी आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे ह्यांचं शिक्षण करण्याची, तर त्यांच्यासाठी शासनाची बालसंगोपन योजना आहे. त्याचा लाभ देखील आपण त्या कुटुंबाला देत असतो, कारण कुटुंब हा प्रत्येक बालकाचा पहिला अधिकार आहे. बरोबर. आणि तर शेवटचा पर्याय म्हणून आपण त्या मुलांना बालगृहामध्ये प्रवेशित करतो. बरोबर. तर तुम्ही ही बाल संगोपन योजना तुम्ही जे बोललात, तर समजा जर एखाद्या मुलाचे आई वडील जर गेले तर आजी आजोबा किंवा काका काकू जे कोणी असतील तिथे त्यांनी काय करायचं, त्यासाठी बालकल्याण समितीला यायचं का? हां, त्यांनी महिला व बालविकास अधिकारी आपल्याकडे खोकडपुऱ्यामध्ये ऑफिस आहे, तिथे जाऊन त्यांचा फॉर्मॅट असतो, त्याच्यामध्ये अर्ज करायचा. त्या अर्जासोबत कागदपत्र, आधार कार्ड, त्या घराचा फोटो, ते सगळं त्याच्यासोबत, आई वडील मयत आहेत त्यांचे डेथ सर्टिफिकेट, हे सगळं जोडून अर्ज करायचा असतो. मग ते बालकल्याण समितीसमोर येतं आणि त्या कुटुंबाचा सामाजिक तपासणी अहवाल हा देखील त्याबरोबर सादर केला जातो. हे सगळं बघूनच मग त्या मुलाला बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचा आदेश आपण करतो. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारणतः किती दिवस लागतात? 4-5 महिने तरी कमीत कमी लागतात. बरोबर. अजून एक मला महत्त्वाचं सांगायचं होतं की बालकल्याण समितीला स्वतःहून देखील एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या बालकावर अन्याय होत आहे असं समजलं तर स्वतःहून देखील तिथं आपण हस्तक्षेप करू शकतो. आपल्याकडे अनेक महिला, अनेक मुलं बालगृहामध्ये जातात, मुलांना काहीतरी गिफ्ट देतात, अशा वेळी ते फोटो काढतात. अच्छा, ते फार मोठा एक प्रश्न आहे. तर तो बालकांचे जे फोटो आहेत ते फोटो म्हणजे आपण काहीतरी दानधर्म करतोय म्हणून ते पेपरला लगेच देणं, तर पेपरमध्ये देताना सगळ्यांनी काळजी घ्यावी की बालकांचे फोटो हे छापले जाऊ नयेत, कारण तो कायद्यानुसार गुन्हा आहे, बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्याचे अधिकार बालकल्याण समितीला आहेत. ही गोष्ट तुम्ही अत्यंत महत्त्वाची सांगितली आहे मॅडम. पुढचं मला असं एक विचारायचं आहे, ह्या सगळ्या कामाचा तुमच्यावर मानसिक आणि भावनिक काही परिणाम झाला का? कारण हे काम जे आहे ते खूप वेगळ्या स्वरूपाचं काम आहे. इथे अभावग्रस्त आहे, इथे भावनात्मकता आहे, इथे अन्याय आहे, म्हणजे एक प्रकारे एक नकारात्मक आणि निहिलिस्ट प्रकारचं वातावरण असल्यासारखं आहे. तर याचा तुमच्यावर परिणाम झाला का काही? परिणाम झाला म्हणजे मी जास्त विचार करण्याची क्षमता वाढली माझी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो बालकांकडे तो देखील बदलला, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आपण अशा मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही एक भावना माझ्या मनामध्ये खूप रुजली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा बालकल्याण समिती अध्यक्षाचा कार्यकाळ संपला होता, परंतु एक समस्या अशी निर्माण झाली की बालगृहांना गहू हा पुरवठा होत नाही आहे गव्हाचा आपल्या रेशन दुकानांमधून. हे माझ्याकडे तक्रार आली. मी बालकल्याण समितीवर नव्हते तरी देखील मला तो म्हणजे फार अस्वस्थ झाले मी. तर मी त्यावेळेला जिल्हा पुरवठा अधिकारी जे आहेत
तिथे गेले, ते पत्र त्यांना दिलं की असं असं बालगृहांना फक्त तांदूळच मिळत आहेत, गहू मिळत नाही आहेत, तर मुलं काय फक्त भात खाऊन राहू शकत नाहीत, तर याच्यासाठी काय करता येईल. तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ मदत केली आणि तो पुरवठा उपलब्ध करून दिला. तेव्हापासून लगेच आपल्या बालगृहांना गहू उपलब्ध झाला. बरं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी 23 वर्षाची असताना माझे वडीलही वकील होते बीडला, तर त्यांचं बघूनच मला वकील व्हायचं हे लहानपणापासूनच ठरलेलं. मी वकील झाले आणि वडिलांचं आकस्मिक निधन झालं. त्यावेळेला माझ्यावर खरं तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु कुटुंब सावरण्याची, आई भाऊ यांना सावरण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. त्यामुळे मी लगेचच वकिलीला सुरुवात ते बीडला केली. पुढे विवाह झाला माझा 1994मध्ये. मग मी औरंगाबाद इथे वकिली व्यवसाय सुरू केला लग्न झाल्यानंतर. त्यानंतर मला मुलगी जन्माला आली. पण मुलगी 1 वर्षाची असतानाच माझी आई 1996 साली ती पण मयत झाली. तर त्यावेळी मला असं वाटलं की अरे आपण अनाथ झालो, पोरके झालो, आपल्याला कोणीच नाही राहिलं. आणि एक भाऊ होता, त्याचं देखील दुःखद निधन 2003ला झालं. परंतु असं मला कधीतरी वाटायचं की आपल्याला आईवडील नाही आहेत, बहीण भाऊ नाही आहेत, आपण एकटेच आहोत. परंतु ही भावना जेव्हा माझी नियुक्ती बालकल्याण समितीवर झाली अध्यक्ष म्हणून आणि जेव्हा मी ह्या समस्या बालकांच्या बघितल्या, त्यानंतर मला माझ्या दुःखाचं काहीच वाटलं नाही की ज्या मुलांना जन्मतःच आईवडील सोडून देतात, त्या मुलांना तर जन्मतःच आईवडील नाही आहेत. माझे वडील तरी 23 वर्षापर्यंत होते, आई मी 28 वर्षाची होईपर्यंत आई होती. हे सगळं पाहिल्यावर मला माझं दुःख कुठल्या कुठे पळून गेलं आणि मी आज हिमतीने सगळ्या प्रसंगांना सामोरी जात आहे. कदाचित ते जे पोरकं होण्याचं दुःख तुम्ही मोठ्या वयात का असेना, पण तुम्ही ते भोगलंय आणि त्यामुळे तुम्हाला ह्या कामाची आणि तुम्ही करत असलेल्या कामाची समज जास्त चांगली आहे. ती जबाबदारी जास्त चांगल्या प्रमाणात तुम्हाला लक्षात आली आणि तुम्ही ती तितक्याच समर्थपणे निभावली सुद्धा. पण तुमचं एकटीने समर्थ असणं पुरेसं नाही आहे. आपल्या सगळ्या समाजानेच जागृत असणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या एकंदरीत ह्या विषयासंदर्भात आपल्या समाजाची जबाबदारी काय आहे आणि त्यांनी त्यांचं योगदान कशा प्रकारे द्यावं ह्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेजारी जर काही घटना घडली आहे, एका कुटुंबामध्ये मुलाला खूप मारहाण होती हे आपल्याला कळलं, पण आपण सजग नागरिक ह्या नात्याने आपण स्वतः देखील बालकल्याण समितीकडे त्या मुलाला घेऊन जाऊ शकतो किंवा पोलिसांना कळवू शकतो. जर आपल्याला वाटलं की नाही आपलं नाव गुप्त राहायला पाहिजे, तर अशा वेळेला तुम्ही 1098 चाइल्डलाईन यांची मदत तुम्ही घेऊ शकता. तिथे तुमच्या नावाची गुप्तता राखण्यात येते. म्हणजे फक्त मारहाण करणारं मूल म्हणून नाही. समजा आपण रस्त्याने चाललो आहे आणि आपल्याला रस्त्याच्या कडेला एखादं मूल रडताना दिसलंय, तर आपण डोळे झाक करून पुढे न जाता त्या मुलाला काय मदत करता येईल हे आपण नागरिक या नात्याने बघितलं तरी देखील भरपूर मदत केल्यासारखं होतं. ह्याच्याबरोबर मला असं म्हणायचं आहे, आता खेड्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप आहे. म्हणजे समजा एखाद्या मुलीने, आता मुलगी 11वी-12वीला गेली, ती एखाद्या मुलाशी बोलतीये, तर हे घरच्यांना खटकतं आणि मग ते एकच पर्याय असतो त्यांच्याकडे की ती पळून जाईल मुलगी म्हणून तिचं लग्न लावून देणं. तर अशा वेळेला जर तुम्हाला समजलं की अरे तो बालविवाह आहे, ती मुलगी तर आताशी 9वीतच आहे किंवा 10वीलाच आहे, तर अशा वेळेला तुम्ही जिल्हा महिला बालविकास अधिकारी किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा बाल कल्याण समिती ह्यांना कळवावं. त्याच्यासोबत तुम्ही नुसतं 1098ला जरी ही घटना कळवली की असं असं इथं बालविवाह होत आहे, तरी देखील तुम्ही तो बालविवाह जर थांबवू शकलात, तर मला वाटतं समाजाला त्याचा म्हणजे बराच उपयोग होईल. बरोबर. आणि आपण एखाद्या मुलीचं आयुष्य वाचवलं हे पुण्य देखील तुम्हाला पदरात पाडून घेता येईल. पण मला समाजाला हेच सांगायचं आहे की असं जर काही तुम्हाला कुठेही आढळून आलं, तर तुम्ही त्याच्याकडे डोळे झाक न करता सजग नागरिक या नात्याने 1098वर फोन करून त्यांना ही घटना कळवू शकता. याबरोबरच मला असंही आवाहन करायचं आहे की आपण अशी जर मुलं कुठं बघितले तर ते चांगले नागरिक घडावेत, यासाठी आपण सगळ्यांनी मिळूनच प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण शेवटी परिस्थिती माणसाला घडवते आणि ही जी मुलं आहेत किंवा कोणतेही मूल असो आपल्या देशातलं, ह्या जगातलं, ते घडत असताना, ते वाढत असताना त्याला उत्तम परिस्थिती, उत्तम शिक्षण आणि त्याचं आरोग्य हे उत्तम पद्धतीने त्याला प्राप्त व्हावं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. कारण हा भारताचा नागरिक आहे. बरोबर. आणि पर्यायाने तो भारताचा चांगला नागरिक बनावा
कारण मूल हे राष्ट्राची संपत्ती आहे असं आपण सगळेच जण म्हणतो. बरोबर. तर ते मूल चांगलं घडावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. बिलकुल. तर ॲडव्होकेट ज्योती पत्की मॅडम, तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून आमच्यासाठी वेळ काढला आणि आज इतका वेळ आम्हाला दिला आणि अत्यंत महत्त्वाची, मी म्हणेल की अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.